नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सोबतच त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आणि त्यांचा पत्ता देखील तुम्हाला माहित होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघामध्ये कुणाचा होतोय विजय आणि कुणाचा होतोय पराभव। राधानगरीचे आमदार आहेत प्रकाश आबिटकर, जे की सध्या शिंदे गटामध्ये आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असा अंदाज आहे। आणि अशी देखील चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये की ते विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात येऊ शकतात। तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं गणित सांगणार आहोत, त्यामुळे तुमचं मत देखील प्रत्येक मतदारसंघावर कमेंट करायला विसरू नका। आमचं काही चुकलं तर ते देखील आम्हाला सांगा। दापोलीचे आमदार आहेत योगेशदादा रामदास कदम, दिग्गज नेते रामदास कदम यांचे चिरंजीव, त्यामुळे दापोलीत त्यांचा पराभव करणं अवघड आहे। तुम्हाला काय वाटतंय? नांदेड उत्तरचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर, सध्या तरी यांचा विजय होऊ शकतो अशी शक्यता आहे। मात्र नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत, युतीमध्ये या जागेबद्दल काय नेमकी चर्चा होते त्यावर यांचा विजय जो आहे तो अवलंबून असू शकतो। नांदगावचे सुहास कांदे आमदार आहेत आणि ही जागा यापूर्वी पंकज भुजबळ यांची होती। सध्या सुहास कांदे शिंदे गटात आहेत आणि अजितदादा गट म्हणजे राष्ट्रवादी गट हा सुद्धा भाजप सोबत आहेत, त्यामुळे नांदगावची जागा छगन भुजबळ देखील मागू शकतात आणि एकनाथ शिंदे देखील मागू शकतात, त्यामुळे या जागेवरनं रस्सीखेच होऊ शकते। आणि जागा जर सुहास कांदे यांना सुटली तर सुहास कांदेंचं काम भुजबळ करतीलच याची काहीही गॅरंटी नाहीये, त्यामुळे त्या ठिकाणी सुहास कांदेंचा पराभव देखील होऊ शकतो। बालाजी किनीकर अंबरनाथचे आमदार आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मंगेश कुडाळकर कुर्ल्याचे आमदार आहेत, या जागेबाबत आमचा काही फारसा अभ्यास नाहीये, यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री आहेत, सध्या शिंदे गटातले दिग्गज नेते म्हणून यांना ओळखलं जातं। सावंतवाडीचे आमदार आहेत आणि यांचा पराभव करणं विरोधी पक्षाला, मग तो काँग्रेसचा उमेदवार असो, ठाकरेचा असो किंवा मग तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असो, यांचा पराभव करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं। मात्र रमेश कोरगावकर भाडूत पश्चिमचे जे आमदार आहेत, मुंबईमध्ये ठाकरेंची जी ताकद आहे ती खूप चांगली आहे, त्यामुळे या ठिकाणी रमेश कोरगावकर यांचा पराभव निश्चितच ठाकरेंनी जर तगडा उमेदवार यांच्या विरोधामध्ये दिला तर त्यांचा पराभव त्या ठिकाणी होऊ शकतो। संजय गायकवाड बुलढाण्याचे आमदार आहेत, डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ओळख आहे, नेहमी चर्चेत असतात आपल्या वादग्रस्त विधानामुळे। आणि शिंदे गटात आहेत सध्या संजय गायकवाड, प्रतापराव जाधव यांच्या गटाचे आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव त्या ठिकाणी कठीण जाणार आहे विरोधी पक्षाला। भरत शेठ गोगावले हे देखील दिग्गज नेते आहेत शिंदे गटातले, त्यांचा देखील पराभव होणं त्या ठिकाणी कठीण आहे। ज्ञानराज चौगुले उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि यांचा देखील त्या ठिकाणी पराभव होणं कठीण दिसतंय। अजय चौधरी ठाकरे गटातले निष्ठावान म्हणून ओळखले जातात, शिवडीचे आमदार आहेत, यांचा विजय देखील आजच पक्का मानला जातोय। तर गुहागरचे जे आमदार आहेत भास्कर जाधव आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी यांचा देखील पराभव होणं कठीण आहे। श्रीमती यामिनी जाधव भायखळामध्ये, ज्यांच्या मागं ईडीचा ससेमिरा मधल्या काळामध्ये लागलेला आपण बघितला, त्यामुळे यामिनी जाधव यांच्या विरोधात जर ठाकरे सक्षम उमेदवार देण्यामध्ये यशस्वी ठरले तर त्या ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते। जय पराजय कुणाचा होईल सांगणं कठीण आहे। प्रदीप जयस्वाल संभाजीनगर मध्यचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी देखील काटेकी टक्कर होऊ शकते। संभाजीनगरचे खासदार सध्या संदीपान भुमरे झालेले आहेत, त्यामुळे शिंदे गटाची ताकद त्या ठिकाणी जास्त आहे। मात्र तरी सुद्धा विधानसभेला आणि लोकसभेला वेगवेगळी गणितं असतात, त्यामुळे विधानसभेमध्ये प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात उमेदवार कोण असतो त्यावर प्रदीप जयस्वाल यांचा जय पराजय खरं तर ठरेल। नितीन कुमार देशमुख ठाकरे गटात आहेत, बाळापूरचे आमदार आहेत, यांचा पराभव करणं त्या ठिकाणी अशक्य असणार आहे। आदित्य ठाकरे वरळीमधून आमदार आहेत, शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो वरळी विधानसभा, त्यामुळे आदित्य ठाकरेंचा पराभव त्या ठिकाणी कुणालाही करणं शक्य होणार नाहीये आणि प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे आदित्य ठाकरेंसाठी, त्यामुळे त्यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे। महेंद्र थोरवे कर्जतचे आमदार आहेत, मजबूतपणे लढवतात आपला बालेकिल्ला, त्यामुळे यांचाही त्या ठिकाणी पराभव होणं कठीण दिसतंय। महेंद्र दळवी अलिबागचे आमदार आहेत, यांची शीट 50-50 आहे, जय पराजय कुणाचा होईल सांगता येणार नाही। मात्र महेंद्र दळवी यांच्यासाठी देखील ही विधानसभा सोपी नसणार आहे निश्चितच। शंभूराज देसाई शिंदे गटाचे दिग्गज नेते आहेत, मंत्री आहेत, राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे पाटणचे आमदार आहेत आणि यांचा पराभव करणं विरोधी पक्षाला कठीण असणार आहे, मग तो राष्ट्रवादी शरद पवार गट असो, काँग्रेस असो किंवा
ठाकरेंचा उमेदवार असो शंभूराज देसाई हे आपला बालेकिल्ला खूप मजबूतपणे लढवत आलेले आहेत. वैभव नाईक कुडाळचे आमदार आहेत. राणेंच्या कोकणामध्ये यांचा हा विधानसभा मतदारसंघ येतो आणि बऱ्यापैकी हे टक्कर देत असतात राणेंना, त्यामुळे आपला बालेकिल्ला मजबूतपणे लढवतात. यावेळी काटेकी टक्कर या ठिकाणी होऊ शकते. गुलाबराव पाटील दिग्गज नेते महाराष्ट्रातील जळगाव ग्रामीणचे आमदार आहेत. त्यांना या ठिकाणी कुणीही पराभूत करू शकत नाही. मात्र एरंडोलचे जे आमदार आहेत चिमणराव पाटील यांचा या निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो किंवा गेम होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. कारण गुलाबराव पाटील यांच्यासोबत यांचे काही फारसे चांगले संबंध नाही आहेत. मध्यंतरी बऱ्याच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. गुलाबराव पाटील यांच्या अगोदर खरं तर ते शिंदे गटामध्ये गेले होते. अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादी गटाला कंटाळूनही ते शिवसेनेत शिंदे गटात गेलेले आहेत, शिंदे सोबत गेलेले आहेत. मात्र राजकीय परिस्थिती अशा प्रकारे बदलली की गुलाबराव पाटील हे सुद्धा नंतर शिंदे गटात आले आणि अजितदादा सुद्धा भाजप सोबत आलेले आहेत. त्यामुळे चिमणराव पाटील यांची जी परिस्थिती आहे ती थोडीशी बिकट या विधानसभेला आपल्याला दिसू शकते. किशोर पाटील पाचोरेचे आमदार आहेत. आपला बालेकिल्ला मजबूतपणे लढवतात, त्यामुळं यांचा जय पराजय सुद्धा सांगणं कठीण आहे. मात्र सध्या तरी विजय होईल अशी शक्यता वाटत आहे. कैलास पाटील हे शिंदेसोबत गेले होते, मात्र ट्रकमध्ये बसून गाडीला हात देऊन कस्तरी ते परत आले. त्यांची कहाणी आपल्याला माहीतच आहे. ठाकरे गटाचे निष्ठावान आहे, त्यामुळे यांना पराभूत करणं कठीण आहे. राहुल पाटील परभणीचे आमदार आहेत. परभणीमध्ये बऱ्यापैकी शिवसेनेचा ठाकरे गटाचं वर्चस्व आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे विधानसभेला जर राहुल पाटील ठाकरे गटाकडून असतील तर जिंकून येतील. मात्र शिंदे गटाकडून जर गेले तर काहीही सांगता येत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. शहाजी बापू पाटील काय ते झाडी काय ते डोंगर यांच्यासाठी देखील सांगोला विधानसभा यावेळी अटीतटीचा सामना त्या ठिकाणी असू शकतो. संजय पोतनीस कालिनाचे आमदार आहेत. आपला बालेकिल्ला मजबूतपणे लढवतात. त्यांचा देखील विजय जवळपास निश्चित मानला जातोय. मात्र अटीतटीचा सामना राहील. ठाकरे गटाचे निष्ठावान असलेले सुनील प्रभू प्रतोद आहेत सध्या ठाकरे गटाचे दिंडोशीचे आमदार आहेत. यांना देखील पराभूत करणं विरोधकांना सोपं नसणार आहे. प्रकाश पाथपेकर यांचा चेंबूरमधून पराभव होऊ शकतो अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. संतोष बांगर शिंदे गटाचे दिग्गज नेते कळमनुरीचे आमदार आहेत. त्यांचा पराभव देखील त्या ठिकाणी करणं कठीण दिसतंय. त्यानंतर पैठणचे आमदार होते संदीपान भुमरे. ते आता झालेले आहेत संभाजीनगरचे खासदार. त्यामुळे पैठणची जागा झालेली आहे रिकामी. आपली पैठणची जागा शिंदे गटाकडे राखणं हे संदीपान भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचं असणार आहे. मात्र ठाकरेंनी जर त्या ठिकाणी मजबूत उमेदवार दिला तर पैठणची जागा संदीपान भुमरे यांच्या हातून जाऊ देखील शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र संदीपान भुमरे पैठणची जागा शिंदे गटाकडेच कशी राहील यासाठी पूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावू शकतात. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत सध्या आणि यांच्या विरोधामध्ये अद्वय हिरे यांचा पक्षप्रवेश ठाकरेंनी करून घेतलेला आहे आणि दादा भुसे यांचा पराभव करण्यासाठी ग्राउंड रेडी केलं जात आहे ठाकरेंकडून. त्याच्यामुळे दादा भुसे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नसणार आहे. कल्याणमध्ये शिंदेची ताकद मजबूत आहे. त्यामुळे विश्वनाथ भोईर यांचा त्या ठिकाणी विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. शांताराम मोरे भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत. या ठिकाणी आमचा या मतदारसंघाबाबत काही अभ्यास नाहीये. तुमचा जर काही असेल, तुमचं काय जे मत असेल ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. संजय राठोड दिग्रसचे आमदार आहेत. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये बऱ्यापैकी चर्चेमध्ये आले होते, मात्र पक्षामध्ये यांचं वर्चस्व कायम आहे. जलसंधारण मंत्री आहेत सध्या आणि त्यामुळं यांचा पराभव करणं देखील विरोधकांना कठीण जाणार आहे. जरी त्यांच्या प्रतिमेला मधल्या काळामध्ये थोडीशी डॅमेज झाली होती त्यांची इमेज, मात्र ती त्यांनी भरून काढलेली आहे. विधानसभेला यांचा पराभव होईल असं वाटत नाही. संजय रायमुनकर यांना मेकरमधून पराभूत करणं कठीण आहे. त्यानंतर सुनील राऊत यांना देखील विक्रोळीमधून पराभूत करणं कठीण आहे. सुनील राऊत हे संजय राऊत यांचे बंधू आहेत आणि ठाकरे गटामध्ये आहेत सध्या. उदयसिंग राजपूत कन्नडचे आमदार आहेत आणि हे देखील त्या ठिकाणी विजय होतील. श्रीमती ऋतुजा लटके अंधेरी पूर्वच्या आमदार आहेत. ठाकरे गटाकडून निष्ठावान म्हणून ओळखलं जातं. यांचा देखील त्या ठिकाणी विजय होईल. दिलीप लांडे चांदिवलीचे आमदार आहेत. अटीतटीचा सामना दिलीप लांडे यांच्यासाठी असू शकतो आणि कदाचित त्यांचा पराभव देखील होऊ शकतो. श्रीनिवास वनगा यांच्यासाठी निश्चितच पालघरची विधानसभेची निवडणूक सोपी नसणार आहे, कारण शिंदे गटामध्ये ते गेलेले आहेत. ठाकरेंनी खरं तर त्यांना आमदार केलेलं आहे. ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं होतं, मात्र ते
सत्तेसाठी किंवा मतदारसंघात निधी यावा यासाठी कदाचित शिंदेकडे गेले असावे, मात्र ही विधानसभा त्यांच्यासाठी कठीण असणार आहे. भाजपही त्यांचं काम करेल की नाही माहीत नाही, कारण तिथला जो खासदार आहे किंवा पारंपरिक भाजपचा तो मतदारसंघ राहिलेला आहे, त्यामुळे श्रीनिवास वनगा यांच्यासाठी ही विधानसभा सोपी नसणार आहे. रवींद्र वायकर हे आता खासदार झालेले आहे, त्यामुळं जोगेश्वरी पूर्व या विधानसभेची जी जागा आहे ती रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच रवींद्र वायकर आपली ताकद पणाला लावतील ही जागा शिंदे गटाच्या आमदाराला जिंकता यावी यासाठी. एकनाथ शिंदे कोपरी पाच पकडीचे आमदार, निश्चितच त्या ठिकाणी शिंदेची ताकद खूप मजबूत आहे आणि त्यांचा पराभव त्या ठिकाणी करणं कठीण असणार आहे. महेश शिंदे कोरेगाव विधानसभेचे आमदार यांच्या विरोधात जर तगडा उमेदवार महाविकास आघाडी देऊ शकली तर यांचा देखील पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट आपला बालेकिल्ला खूप मजबूतपणे लढवतात. शिंदे गटातील दिग्गज नेते नेहमी चर्चेमध्ये असतात. संभाजीनगर पश्चिमचे आमदार आहेत आणि पुन्हा एकदा ते जिंकून येतील यात कुणालाही शंका नाही. अब्दुल सत्तार मात्र शिंदे गट सोडू शकतात, शिंदेची शिवसेना सोडू शकतात. काँग्रेस किंवा ठाकरे गटाकडून जर ते लढले तरच त्यांचा विजय त्या ठिकाणी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर शिंदे गटाकडून ते लढले तर भाजपची मतं त्यांना पडणार नाहीत. जालना लोकसभेचा खासदार देखील बदललेला आहे. रावसाहेब दानवे आता त्या ठिकाणी खासदार नाहीयेत. कल्याण काळे काँग्रेसचे खासदार झालेले आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला त्या ठिकाणी मुस्लिम मतं मिळतील. भाजप शिंदे आणि अजितदादांची जी युती आहे त्या युतीकडून जर ते लढले तर त्यांचा पराभव या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे सध्या अब्दुल सत्तार जे आहेत ते ठाकरे गटात किंवा काँग्रेस गटात प्रवेश करण्याच्या हालचाली करत आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. निश्चितच अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही विधानसभा सोपी नसणार आहे. काँग्रेसकडून जर ते लढले तर निश्चितच त्यांचा विजय होऊ शकतो, मात्र शिंदे गटाकडून जर ते लढले आणि काँग्रेसनं जर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तर अटीतटीचा सामना सिल्लोडमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. प्रताप सरनाईक शिंदे गटातील आणखी एक दिग्गज नाव ज्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला होता. ओळा माजीवाडा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, दिग्गज नेते आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव त्या ठिकाणी होणं कठीण आहे. सदानंद सरवणकर माहीमचे आमदार आहेत आणि यांचा पराभव करण्यासाठी अनेकांनी विडा उचललेला आहे, त्यामुळे सदानंद सरवणकर हे जरी आपला बालेकिल्ला मजबूतपणे लढवत आलेले असले तरी सुद्धा यावेळी त्यांच्यासाठी ही निवडणूक अवघड असणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते. उदय सामंत शिंदे गटातील दिग्गज नेते, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, सध्या उद्योग मंत्री आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी पराभूत करणं कठीण आहे. त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यासोबतच आणखी एक दिग्गज नेते शिंदे गटाचे ते म्हणजे तानाजी सावंत, परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, यांचा देखील विजय जवळपास निश्चित आहे. राजन साळवी ठाकरे यांचे विश्वासू निष्ठावान राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, यांचा देखील विजय निश्चित मानला जातोय. प्रकाश सुर्वे मागठाणे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरे गटाकडून ते लढतील अशी शक्यता आहे, मात्र वेळेवर काय होईल सांगता येत नाही. मात्र या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना आहे आणि प्रकाश सुर्वे यांचा पराभव होण्याची शक्यता मधल्या काळामध्ये वर्तवली गेलेली होती, तशा बातम्या देखील आलेल्या होत्या. श्रीमती लताबाई सोनवणे चोपडा या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघाबद्दल आमचा काही अभ्यास नाहीये, तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कुणाचं त्या ठिकाणी विजय होईल, कोण असेल ते संभाव्य उमेदवार. हा होता ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्या विधानसभेचा आढावा. आता राष्ट्रवादीचे जे 53 आमदार आहेत, शरद पवार आणि अजित पवार गटांचे, त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया. देवळाली या ठिकाणी श्रीमती सरोज अहिरे या आमदार आहेत आणि त्यांचा विजय त्या ठिकाणी जवळपास निश्चित मानला जातोय. डॉक्टर जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचा देखील त्या ठिकाणी पराभव अशक्य आहे. त्यांचा विजय आजच निश्चित मानला जातोय. शरद पवार गटाकडून ते विधानसभेच्या मैदानामध्ये असणार आहेत. धर्मबाबा अतराम अहेरी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघाबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहायला विसरू नका. बाळासाहेब आजबे आष्टीचे आमदार आहेत आणि या ठिकाणी अटीतटीची लढत आपल्याला विधानसभेला बघायला मिळू शकते. राजू कोरमारे तुमसरचे आमदार आहेत. या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना होऊ शकतो. कोण जिंकेल तुमसर विधानसभा मतदारसंघ यावर तुमचं मत कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आशुतोष काळे कोपरगाव विधानसभाचे आमदार आहेत. यांचा विजय जरी या ठिकाणी निश्चित मानला जातोय तरी सुद्धा माणिकराव कोकाटे आणि मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासाठी आणि दीपक चव्हाण यांच्यासाठी फलटण, अर्जुनी मोरगाव आणि शिन्नर हे जे 3 विधानसभा मतदारसंघ आहे, या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी जर तगडा उमेदवार दिला तर अटीतटीचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. संग्राम जगताप अहमदनगर शहरचे आमदार आहेत. यांचा विजय जवळपास निश्चित आहे.
आपला बालेकिल्ला खूप मजबूतपणे हे लढवतात। मकरंद जाधव पाटील वाईचे आमदार आहेत, या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। नरहरी झिरवळ दिंडोरीचे आमदार आहेत, यांचा विजय जवळपास या ठिकाणी निश्चित मानला जातोय। सुनील टिंगरे वडगाव शेरीचे आमदार आहेत, या ठिकाणी जर शरद पवारांनी तगडा उमेदवार दिला तर त्या ठिकाणी अटीतटीचा सामना या ठिकाणी होऊ शकतो। राजेश टोपे यांना मात्र घनसावंगी या विधानसभा मतदारसंघातून आणि सुनील तटकरे यांच्या सुकन्या आदिती तटकरे यांना श्रीवर्धन या विधानसभा मतदारसंघातून पराभूत करणं आणि श्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी या विधानसभा मतदारसंघातून पराभूत करणं जवळपास कठीण असणार आहे, कारण हे तीनही उमेदवार आपला बालेकिल्ला खूप मजबूतपणे लढवतात। श्री चैतन्य तुपे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, या ठिकाणी मात्र अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। दौलत दरोडा शहापूरचे आमदार आहेत, या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय असेल, कोण आहे संभाव्य उमेदवार, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मात्र अनिल देशमुख काटोलमध्ये पराभूत होणं कठीण आहे, शरद पवार गटाकडून ते मैदानामध्ये असतील। आतापर्यंत अनिल देशमुख यांनी काटोल हा विधानसभा मतदारसंघ बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने लढवलेला आहे आणि यावेळी देखील ते जिंकून येतील, यात अद्याप तरी कुणाला शंका नाही। चंद्रकांत नवघरे आणि इंद्रनील नाईक बरसत आणि पुसत या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। मानसिंग नाईक शिराळाचे आमदार आहेत, मात्र या ठिकाणी यांचा जो विजय आहे तो जवळपास निश्चित मानला जातोय। शेखर निकम चिपळूणचे आमदार आहेत, या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना होऊ शकतो। बारामतीमध्ये अजित पवार यांना पराभूत करण्यासाठी युगेंद्र पवार यांनी दंड थोपटलेले आहेत आणि बारामती विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतो। अशोक पवार शिरूरची जागा खूप चांगल्या पद्धतीने लढवत आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचा पुन्हा एकदा विजय होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। नितीन पवार कळवणचे आमदार आहेत, या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना होऊ शकतो विधानसभेला। रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार आहेत आणि या ठिकाणी रोहित पवार यांचा निश्चितच विजय होईल, यामध्ये कुणालाही शंका नाही। जयंत पाटील इस्लामपूरमधून आपली जागा राखण्यामध्ये यशस्वी होतील, यामध्येही कुणाला शंका नाही। बाबासाहेब पाटील अहमदपूरचे आमदार आहेत, या ठिकाणी मात्र अटीतटीचा सामना होऊ शकतो। जे आमदार अजित पवार गटामध्ये आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जर शरद पवारांनी चांगला उमेदवार दिला तर त्या ठिकाणी निश्चितच अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळू शकतो। श्यामराव पाटील हे कराड उत्तरचे आमदार आहेत आणि अनिल पाटील अळमनेरचे आमदार आहेत, या विधानसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असेल यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। राजेश पाटील चंदगडचे आमदार आहेत, या ठिकाणी मात्र यांचा पराभव होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। श्रीमती सुमन पाटील तासगाव कवठे महाकाळ आर पाटील यांच्या पत्नी, या ठिकाणी यांचा पराभव होणं अशक्य आहे, यांचा विजय आजच निश्चित मानला जातोय। मात्र निफाडचे जे आमदार आहेत दिलीपराव बनकर यांना या ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते। अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये जे आहेत विरोधी पक्ष आहेत, त्यामुळे यांना देखील ही विधानसभा सोपी नसणार आहे। तर संजय बनसोडे यांच्या विरोधामध्ये नुकताच पक्षप्रवेश शरद पवार गटामध्ये दिग्गज नेत्याचा झालेला आहे भाजपमधून उदगीरमध्ये, यांना देखील विजय सोपा नसणार आहे, काटेकी टक्कर असणार आहे, किंबहुना यांचा पराभव देखील या ठिकाणी होऊ शकतो। अतुल बेनके जुन्नरचे आमदार आहेत, यांना मात्र या ठिकाणी पराभूत करणं कठीण असणार आहे। दत्तात्रय भरणे हे देखील दिग्गज नेते आहेत, इंदापूरचे आमदार आहेत, त्यांचा देखील त्या ठिकाणी पराभव करणं कठीण असणार आहे, विजय जवळपास निश्चित मानला जातोय त्यांचा। छगन भुजबळ हे येवल्यामधून निश्चितच जिंकून येतील, यामध्ये कुणालाही शंका नाही। सुनील भुसारा विक्रमगडमधून निवडून येतील, यामध्येही कुणाला शंका नाही। मात्र नवाब मलिक जे की राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख होती, मात्र मधल्या काळात त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आणि आता भाजपचा त्यांना विरोध आहे अजित पवार गटामध्ये त्यांना उमेदवारी देण्यासाठी, त्यामुळे ते अपक्ष किंवा शरद पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळते का याची चाचपणी करत आहे। अपक्ष जर ते मैदानामध्ये उतरले तर निश्चितच अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव देखील होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। यशवंत माने मोहोळ या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत, यांचा देखील पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धनंजय मुंडे परळीमधून यांचा विजय जवळपास आजच निश्चित मानला जातोय। हसन मुश्रीफ कागलमधून यांचा देखील विजय निश्चित मानला जातोय। दिलीप मोहिते खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, यांचा देखील विजय या ठिकाणी जवळपास निश्चित आहे। निलेश लंके हे आता नगरचे खासदार झालेले आहेत, त्यामुळे पारनेरची जागा त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना जाईल। राणीताई लंके निश्चितच शरद पवार गटाकडून लढतील अशी शक्यता आहे, मात्र ठाकरे गटाकडून देखील त्या मैदानात असू शकतात आणि
पारनेरची जागा राणीताई लंके जिंकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। किरण लहामटे अकोले या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि यांचा पराभव करण्यासाठी नुकताच मधुकर पिचड यांचा पक्षप्रवेश शरद पवारांनी पवार गटात करून घेतलेला आहे। त्यामुळे यांच्यासाठी अडीतडीचा सामना असणार आहे, किंबहुना त्यांचा पराभव देखील होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। दिलीप वळसे पाटील यांना हरवणं कठीण आहे, त्यामुळे त्यांचा विजय आजच निश्चित मानला जातोय। डॉक्टर राजेंद्र शिंगणे शिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उभे राहतील, मैदानामध्ये असतील। मात्र या ठिकाणी जागा वाटपाबाबत युतीमध्ये रस्सीखेच होऊ शकतं, त्यामुळे वेळेवर जागा कुणाला सुटते यावर विजय कुणाचा होतो हे खऱ्या अर्थानं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बबनराव शिंदे माड्याचे या ठिकाणी आमदार आहेत आणि त्यांचा देखील त्या ठिकाणी पराभव करण्यासाठी शरद पवार कोण उमेदवार देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुनील शेळके मावळचे आमदार आहेत, यांना या ठिकाणी विजय जवळपास निश्चित मानला जातोय। प्रकाश सोळंके माजलगावचे आमदार आहेत, आपला बालेकिल्ला आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढवत आलेले आहेत, त्यामुळे अटीतटीचा सामना तरी सुद्धा यांच्यासाठी असू शकतो। संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध त्यांचे काका काय रणनीती आखतात यावर संदीप क्षीरसागर यांचा विजय खरं तर विजय पराभव ठरणार आहे। मात्र तरी सुद्धा आजच्या तारखेला संदीप क्षीरसागर यांचा बीड या विधानसभा मतदारसंघातून विजय निश्चित मानला जातोय। जितेश अंतापूरकर देवळुरू या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। राजू आवळे हे हातकणंगलेचे आमदार आहेत। राजेश एकडे हे मलकापूरचे आमदार आहेत आणि विश्वजित कदम हे कडेगावचे आमदार आहेत। विश्वजित कदम यांचा त्या ठिकाणी विजय आजच निश्चित मानला जातोय। मात्र वरचे जे 3 आमदार आहेत यांचं काय होईल हे आजच्या तारखेला तरी सांगता येणं कठीण आहे। लहू कानडे श्रीरामपूरचे आमदार आहेत आणि रणजित कांबळे हे देवळीचे आमदार आहेत आणि सहस्राम कोराटे हे आमगावचे आमदार आहेत। यांना देखील काटेकी टक्कर त्या ठिकाणी या विधानसभेला असू शकते। श्रीमती सुलभा कोडके अमरावतीच्या आमदार आहेत, अमरावतीचा खासदार या ठिकाणी बदललेला आहे, त्या ठिकाणी युतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे, त्यामुळं श्रीमती सुलभा कोडके यांना देखील ही विधानसभा सोपी नसणार आहे। धारावीमध्ये काँग्रेसचा कोण उमेदवार असतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, मात्र ती जागा काँग्रेसकडे राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे। जालन्यामध्ये कैलास गोरेंटाल पुन्हा एकदा आमदार होतील यात कुणालाही शंका नाही। कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत, त्यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित मानला जातोय। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार आहेत यशोमती ठाकूर तिवसा या विधानसभा मतदारसंघातून त्या मैदानामध्ये असतात, त्यांचा विजय त्या ठिकाणी निश्चित मानला जातोय। बाकी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं काय होईल त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। संग्राम थोपटे भोरचे आमदार आहेत, त्यांचा देखील विजय त्या ठिकाणी निश्चित मानला जातोय। बाळासाहेब थोरात संगमनेरचे आमदार आहेत, यांना देखील या ठिकाणी पराभूत करणं अवघड आहे। अमित देशमुख लातूर शहरचे आमदार आणि धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार यांचा देखील या ठिकाणी पराभव होणं कठीण आहे। प्रतिभा धानोरकर या खासदार झालेल्या आहेत आणि त्यामुळे वरोऱ्याची जी जागा आहे ते कोण लढवतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र काँग्रेस ही जागा आपल्याकडे राखेल यात शंका नाही। त्यानंतर रवींद्र धंगेकर कसबा पेठमधून पुन्हा एकदा आमदार होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। नाना पटोले चाकोलीचे आमदार आहेत, पुन्हा एकदा त्या ठिकाणी नाना पटोले यांचा विजय होईल, त्या ठिकाणी त्यांचा पराभव करणं विरोधी पक्षाला कठीण जाणार आहे। ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणमधून बाजी मारतील यातही शंका नाही। ॲडव्होकेट केसी पाडवी हे अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून आणि नितीन राऊत हे नागपूर उत्तरमधून निश्चितच आपला बालेकिल्ला राखण्यामध्ये यशस्वी होतील, त्यांचा विजय देखील आजच निश्चित मानला जातोय। विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार ब्रह्मपुरीमधून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतात आणि पुन्हा एकदा ते आमदार होतील, त्यांचा विजय देखील जवळपास काँग्रेसमधून निश्चित आहे। प्रणिती शिंदे या आता खासदार झालेल्या आहेत। सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसचा उमेदवार कोण असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला आपला उमेदवार निवडून आणणं हे प्रतिष्ठेचं असणार आहे प्रणिती शिंदे यांच्यासाठी। असलम शेख हे मालाड पश्चिममधून पुन्हा एकदा आमदार होतील, त्यांचा विजय देखील जवळपास निश्चित मानला जातोय। जिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वचे आमदार आहेत, काँग्रेस यांच्यावर कारवाई करणार आहे, त्यामुळे काँग्रेसकडून यांना तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे जिशान सिद्दीकी यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक सोपी नसणार आहे, त्यांचा त्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे जर काँग्रेसनं त्या ठिकाणी तगडा उमेदवार त्यांच्या विरोधात दिला तर। त्यानंतर प्रहार जनशक्तीकडून बच्चू कडू मैदानात असतात, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांचा देखील विजय जवळपास निश्चित आहे। कल्याण ग्रामीणमधून मनसेचे जे राजू पाटील आहेत त्यांचा देखील विजय जवळपास निश्चित आहे। डहाणू या विधानसभा मतदारसंघातून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून विनोद निकोले मैदानात असतात, त्यांचा देखील विजय जवळपास निश्चित मानला जातोय। या व्यतिरिक्त त्या
विधानसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल, तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण असणार आहे तुमचा आमदार, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमचा अंदाज कुठं चुकला यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। हे जे उमेदवार आपण खाली पाहतोय हे काही अपक्ष उमेदवार आहेत। या ठिकाणी देखील युती उमेदवार देते की आघाडी उमेदवार देते की जे अपक्ष उमेदवार आहेत ते युतीकडून किंवा आघाडीकडून उभे राहतात, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।